गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या तासाला आपलं टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये आपलं कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि डिकॉम्पोजिशन रिॲक्शन या दोन्ही प्रकार बघून झालेले आहेत. आता आपण पेज नंबर 38वर पोहोचलेलो आहोत आणि तिसरा टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर व्हॉट डू यू मीन बाय डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ते बघायला लागेल आपल्याला. आता एक ॲक्टिव्हिटी आपण करून घेतलेली आहे. काय आहे ते? ऑन ॲडिंग झिंक डस्ट टू ब्ल्यू कलर्ड कॉपर सल्फेट सोल्युशन. ज्या 5 ॲक्टिव्हिटी केल्या होत्या त्यातली ही तिसरी ॲक्टिव्हिटी आहे. ऑन ॲडिंग झिंक डस्ट टू ब्ल्यू कलर्ड कॉपर सल्फेट म्हणजे काय काय होणार आहे? कॉपर सल्फेट, त्याच्यामध्ये झिंक ॲड करतोय Zn. मग केमिकल रिॲक्शन जर मला मांडायची झाली तर काय होईल? CuSO4 प्लस Zn म्हणजे काय मिळाल? ZnSO4 आणि कॉपर डिस्प्लेस होईल Cu. काय झालं? अ कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट इज फॉर्म अँड हीट इज जनरेटेड. या रिॲक्शनमध्ये उष्णता बाहेर पडते. आता काय समजलं मला? द Zn2 प्लस आयन्स फॉर्म फ्रॉम Zn atom take the place of Cu2 plus ions in copper sulfate and copper atoms formed from Cu2 plus ions come out. It means that Zn displaces copper from CuSO4. म्हणजे काय झालं? Zn झिंकनं कोणाला डिस्प्लेस केलं? कॉपरला. कोणत्या सोल्युशनमधनं? कॉपर सल्फेट सोल्युशनमधनं. आता हिला डिस्प्लेसमेंट का नाव दिलं? ॲक्च्युली Zn हा मोर रिॲक्टिव्ह आहे दॅन कॉपर, म्हणून त्यानं डिस्प्लेस केलं. द रिॲक्शन, त्याची व्याख्या आपल्याला बघायची आहे. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाऊंड इज टेकन बाय. लेस रिॲक्टिव्ह इथे कोण आहे? कॉपर. हायली रिॲक्टिव्ह कोण आहे? झिंक. इज टेकन बाय another more reactive element by formation of its own ions is called displacement reaction. अजून 2 उदाहरणं खाली दिलेली आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर असं म्हटलेलं आहे, पण त्या बघूया आपण काय करता येईल. कॉपर सल्फेट ॲक्वियस सोल्युशन प्लस Fe म्हणजे लोखंड. म्हणजे आता काय झालं? कॉपर आणि सल्फेटचा बॉन्ड ब्रेक होणार. Fe सल्फेट बरोबर रिॲक्ट झाला FeSO4. आता आयन हे मोर रिॲक्टिव्ह आहे, म्हणून काय झालं? कॉपर लेस रिॲक्टिव्ह बाहेर पडलं. कॉपर. मग व्याख्येनुसार काय झालं? लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इज डिस्प्लेस्ड बाय मोर रिॲक्टिव्ह FeSO4 प्लस कॉपर. दुसऱ्या रिॲक्शनमध्ये कॉपर सल्फेट प्लस Pb म्हणजे लीड. म्हणजे काय झालं? बॉन्ड ब्रेक झाला, PbSO4 एकत्र आलं आणि कॉपर डिस्प्लेस झालं. पुढे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन हा चौथा प्रकार आहे टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शनमध्ये. फोर्थ टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता अ व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराइड is formed by an exchange of silver and sodium ions present in the reactants. ही 9वी रिॲक्शन आहे. 9th इक्वेशन आहे. हे जे इक्वेशन आहे हे मागे आपलं शिकून झालेलं आहे, बरोबर ना? आता हे मागे कुठे शिकून झालेलं आहे? पेज नंबर 33वर आपण बघितलं होतं. आणि आपण ज्यावेळेस बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन्स बघितलं त्यावेळेस हे घेतलं आहे. काय इक्वेशन आहे? AgNO3 सिल्वर नायट्रेट प्लस NaCl सोडियम क्लोराईड. मग काय झालं? या दोघांचे बॉन्ड ब्रेक झाले. Ag आणि NO3चे ब्रेक झाले. Na आणि Cl मधला बॉन्ड ब्रेक झाला. AgCl ला जाऊन मिळालं AgCl सिल्वर क्लोराईड आणि NaNO3 सोडियम नायट्रेट एकत्र आले. आता याला काय नाव दिलं आपण? डबल डिस्प्लेसमेंट. म्हणजे दोन्ही म्हणजे कोण कोण? Ag
Cl आणि NaNO3 म्हणून त्याला नाव दिलं आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच द आयन्स इन द रिॲक्टन्स आर एक्सचेंज, आदला बदल होणे, टू फॉर्म अ प्रेसिपिटेट आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. AgCl आणि NaNO3 असं मला मिळालं. पुढे आता एक अजून महत्त्वाची रिॲक्शन दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी 3चा वापर केलेला आहे. काय? ॲड पोटॅशियम क्रोमेट म्हणजे K2CrO4 इंटू कशामध्ये घातलं ते? इंटू सोल्युशन ऑफ बेरियम सल्फेट म्हणजे BaSO4 सोल्युशनमध्ये K2CrO4 ॲड केलं. मला काय काय मिळेल बघा बरं. आता हा हायर डिफिकल्टी लेवलचा प्रश्न आहे. BaCrO4 त्याचं नाव काय? बेरियम क्रोमेट. आणि अजून काय मिळालं मला? K2SO4 पोटॅशियम सल्फेट. आता काय काय झालं परत बघूया. BaSO4 ॲक्वियस सोल्युशन, K2CrO4 बेरियम क्रोमेट. मला काय मिळालं? BaCrO4 येलो प्रेसिपिटेट आहे तो आणि पोटॅशियम सल्फेट. चला आता ही सुद्धा डबल डिस्प्लेसमेंटचं उदाहरण आहे. म्हणजे कोण एकत्र आलं बघा बरं. Ba आणि SO4चा बॉन्ड ब्रेक झाला, K2 आणि CrO4चा बॉन्ड ब्रेक झाला, BaCrO4 एकत्र आले, तो प्रेसिपिटेट आहे, येलो प्रेसिपिटेट आहे ॲक्च्युली. आणि K2 कोणाला जाऊन भेटलं? सल्फेट ग्रुपला जाऊन भेटलं आणि मला मिळालं K2SO4 पोटॅशियम सल्फेट. चला आता खाली प्रश्न विचारलेले आहेत, ते अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत. ही कोणत्या प्रकारची रिॲक्शन आहे? एक्सचेंज झालं आणि प्रेसिपिटेट तयार होतोय ह्या पण रिॲक्शनमध्ये. ही सुद्धा डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. पहिला प्रश्न आहे, व्हॉट वॉज द कलर ऑफ द प्रेसिपिटेट? तो येलो प्रेसिपिटेट मला मिळाला. राईट द नेम ऑफ प्रेसिपिटेट, बेरियम क्रोमेट. राईट ऑन द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन, ते वरती दिलेलं आहेच, तुम्हाला लिहून दिलं आहे. विल यू कॉल दिस रिॲक्शन ॲज अ, कोणते आहे ते? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. आता वरती जे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये हीट गिव्हन आउट किंवा काही रिॲक्शन्समध्ये हीट इज टेकन इनसाइड. मग आता आपल्याला काय बघायला लागेल? एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिॲक्शन. एक्झो म्हणजे हीट इज गिव्हन आउट, एंडो मीन्स हीट इज ॲब्सॉर्ब. बघूया आता एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस, त्यालाच आपण एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन्स म्हणतो. त्याची व्याख्या बघूया. हीट फ्रॉम आउटसाइड इज ॲब्सॉर्ब, बाहेरून जर उष्णता आपण शोषून घेतली ड्युरिंग फिजिकल चेंज, such a type of reactions are called endothermic process. परत बघूया. हीट फ्रॉम आउटसाइड इज ॲब्सॉर्ब, सराउंडिंगची उष्णता जर त्या केमिकल रिॲक्शन किंवा फिजिकल प्रोसेस होत असताना शोषून घेतली. उदाहरण दिलं एक, मेल्टिंग ऑफ आईस, बर्फ वितळत आहे. म्हणजे बर्फ वितळताना सभोवतालची सराउंडिंगमधली उष्णता शोषून घेऊन बर्फाचं पाण्यात रूपांतर झालं. इट इज वन टाईप ऑफ फिजिकल चेंज. पुढचं, डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. म्हणजे मी काय करतोय, बिकरमध्ये थोडं पाणी घेतलं, त्यात पोटॅशियम नायट्रेटचे खडे जे आहेत ते घातले आणि विरघळलं. तर ते विरघळताना बाहेरची उष्णता शोषून घेतो. दीज आर एंडोथर्मिक प्रोसेसेस. बरोबर. हे का असं का म्हटलं? ते फिजिकल चेंज आहे म्हणून प्रोसेस म्हटलं. आता काय दुसरा काय? ऑन द अदर हँड हीट इज गिव्हन अवे ड्युरिंग सम फिजिकल चेंज. काही फिजिकल चेंज घडताना उष्णता बाहेर टाकली जाते. फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर,
पाण्याचं बर्फात रूपांतर होत असताना पाण्यामध्ये साठवलेली ऊर्जा बाहेर टाकली जाते. दुसरं उदाहरण, डिसोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. आता मी काय करतोय, सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यामध्ये विरघळतो आहे. हे करत असताना त्याच्यामधनं उष्णता बाहेर पडते आणि बीकर गरम जाणवतं. ह्या दोन्ही प्रकारच्या फिजिकल प्रोसेसमध्ये किंवा फिजिकल चेंजमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते, म्हणून आपण त्यांना म्हणतो एक्झोथर्मिक प्रोसेसेस. इन द प्रोसेस ऑफ डायल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. आता मला काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड पाण्यामध्ये विरघळलं तर ते डायल्यूट होणार, पातळ होणार, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आपल्या कातडीवर, त्वचेवर जर पडलं तर त्वचा, स्किन लगेच जळते, भाजलं जातं. तुम्ही ऐकत असाल, ॲसिड फेकलं, पूर्ण चेहरा जळाला. का? इट इज अ व्हेरी व्हेरी हायली कॉन्सन्ट्रेटेड आहे, बरोबर, म्हणून तसं ते होतंय. वॉटर गेट्स इव्हॅपोरेटेड इन्स्टंटेनियसली. म्हणजे समजा त्वचेवर पडलं, पाणी लगेच इव्हॅपोरेट होऊन जातं आणि त्याचं हे होतंय. आता मला जर ते डायल्यूट करायचं असेल तर काय करतो मी, इफ इट इज पोर्ड इन टू द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड विच मे कॉज ॲन ॲक्सिडेंट. म्हणजे आपण काय केलं, पाणी घेतलं आणि खूप जास्त क्वांटिटी त्या पाण्यामध्ये घातली तर पाणी असं उडतं, वाफ, त्याची लगेच वाफ होते आणि आपली त्वचा जळायला लागते आणि म्हणून ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. असं होऊ नये म्हणून आपल्याला काय काळजी घ्यायला लागेल, रिक्वायर्ड टू अवॉइड दिस, हे टाळण्यासाठी रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर इज टेकन इन द ग्लास कंटेनर. थोडंसं मोठं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी घालायचं पुरेसं आणि छोटे म्हणजे स्मॉल क्वांटिटी, लहान याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड घ्यायचं आणि थोड्या वेळानं पाण्यामध्ये ते ॲड करायचं आणि विरघळणं, असं स्टर म्हणतात, काचेच्या रॉडनं ते हलवणे, स्टर करायचं. त्याच्यामुळे काय होईल, आपल्या अंगावर ते वाफ होणार नाही, ॲक्सिडेंट होणार नाही. देअरफोर ओनली अ स्मॉल अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड ॲट अ टाइम. कमी उष्णता बाहेर पडेल आणि धोका टळेल. चला आता पुढे एक प्रॅक्टिकल दिलेलं आहे बाळांनो. काय करतो आहोत आपण, पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड दोन प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये घेतो आणि त्यांचं म्हणजे किती क्वांटिटी घेतोय मी, 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट KNO3 आणि 5 ग्राम सोडियम हायड्रॉक्साईड दोन प्लॅस्टिक बॉटलमध्ये तयार करतोय. ते सोल्युशन पाण्यामध्ये, शेक द बॉटल्स वेल, आणि थर्मोमीटरच्या साहाय्याने त्यांचं टेम्परेचर, तापमान मला मोजायचं आहे. चला पुढे, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ KNO3 इन वॉटर. आता मी काय केलं, KNO3 पाण्यामध्ये विरघळलं. हीट फ्रॉम द सराउंडिंग इज ॲब्सॉर्ड. बाहेरची उष्णता KNO3नं त्या सोल्युशननं शोषून घेतली. अँड टेम्परेचर ऑफ रिझल्टिंग सोल्युशन इज लेस. तापमान जे पूर्वीचं होतं त्याच्यापेक्षा त्याचं सोल्युशनचं तापमान कमी मला जाणवतं आहे. द प्रोसेस इन विच हीट इज ॲब्सॉर्ड फ्रॉम द आउटसाइड इज कॉल्ड एंडोथर्मिक प्रोसेस. म्हणून या प्रक्रियेला आपण काय नाव दिलं, एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हटलं. का? बाहेरची उष्णता KNO3नं पाण्यात विरघळत असताना ओढून घेतली, शोषून घेतली. दुसरी प्रक्रिया काय आहे, व्हेन द सॉलिड NaOH हे सोडियम हायड्रॉक्साईड 5 ग्राम घेतलेला आहे, डिसॉल्व इन वॉटर, पाण्यामध्ये विरघळलं. इट इज गिव्हन आउट. त्याच्यामुळे काय झालं, उष्णता बाहेर पडायला सुरुवात झाली
अँड देअरफॉर द टेम्परेचर इन्क्रीजेस. मी तापमान मोजलं तर पूर्वी जे मोजलं होतं त्याच्यापेक्षा ते जास्त भरतंय. द प्रोसेस इन विच हीट इज गिवन आउट. ज्या प्रक्रियेमध्ये उष्णता बाहेर पडते त्याला आपण नाव देतो आहोत एक्झोथर्मिक प्रोसेस. आता एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन्स दोन दिलेले आहेत आपल्याला. आता या दोन्ही प्रक्रियेमध्ये काय होतं, एक्सचेंज ऑफ हीट होते, बरोबर की नाही. चला आता ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन हीट इज गिव्हन अवे. एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन म्हणजे उष्णता बाहेर टाकली जाते, बरोबर. वेन रिॲक्टन्स आर ट्रान्सफॉर्म इनटू प्रोडक्ट्स. कधी जे रिॲक्टन्स आहेत त्यांचे प्रोडक्ट्स म्हणजे मिळत असताना उष्णता बाहेर टाकली जाते त्याला मी म्हणणार एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता काय केलं मी, कॅल्शियम ऑक्साईड पाण्यामध्ये विरघळला, काय मिळालं मला, कॅल्शियम हायड्रॉक्साईड मिळाला, ॲक्वेस सोल्युशन त्याचं तयार झालं अँड हीट इज गिव्हन अवे. त्याला नाव दिलं एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन. ड्युरिंग एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन म्हणजे एंडोथर्मिकमध्ये काय, हीट इज आयदर ॲब्सॉर्ब ओढून घेतली जाणार बाहेरून सराउंडिंगमधनं किंवा फ्रॉम द सराउंडिंग ऑर हॅज टू बी सप्लाइड. किंवा दुसरं काय, मी सतत बाहेरून त्या केमिकल प्रोसेस घडून आणायला, केमिकल रिॲक्शन पूर्ण व्हायला बर्नरनं मला उष्णता देता येईल किंवा इलेक्ट्रिसिटीने उष्णता देता येईल किंवा सन रेडिएशन्सनं सुद्धा मला देता येते. फ्रॉम आउटसाईड बाहेरनं बर्नरनं किंवा इलेक्ट्रिसिटी सप्लाय करून मला उष्णता द्यायला लागेल. मग पहिली जी रिॲक्शन आहे कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड फॉर्ममध्ये आहे, तो मी आयदर बर्नर किंवा बाहेरून सप्लाय करतो हीटच्या माध्यमातून. काय झालं, काय तयार झालं, कॅल्शियम ऑक्साईड तयार होतं आहे सॉलिड फॉर्ममध्ये आणि कार्बन डायऑक्साईड इज लिबरेटेड इन द प्रोसेस आणि तो हवेमध्ये निघून गेला. ह्या प्रक्रियेला मी काय म्हटलं, एंडोथर्मिक रिॲक्शन. असं का म्हटलं मी, ह्या रिॲक्शनमध्ये उष्णता शोषून घेतली जाते, कुठनं, सराउंडिंगमधनं किंवा आपण देतो कंटिन्युअसली फ्रॉम आउटसाईड. थांबूया बघा.